तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत लोहगड किल्ल्यावर आणि आपण ह्या लोहगड किल्ल्यावर प्रथमतः आलेलो आहे आणि आपले चॅनल ह्या लोहगड किल्ल्यापासून सुरुवात करणार आहोत। तर ह्या किल्ल्याची जी माहिती आहे आणि ह्या किल्ल्याचा जो इतिहास आहे मी तुम्हाला संपूर्णपणे वर गेल्यावर सांगणारच आहोत, रस्त्यात पण सांगणारच आहोत। पण जर तुम्ही इथे पाहाल तर आमच्या चॅनलचं नाव शिवरायांचा सह्याद्री किंवा महाराष्ट्राचा सह्याद्री दोन्ही म्हणू शकता, कारण किल्ले लोहगडावर आपण आज आलेलो आहोत आणि लोहगडावरची इथं माहिती पण दिलेली आहे, नकाशा पण आहेच आहे। तर पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, तर या सोबतच या। हा किल्ला फार पुरातन आहे, जवळजवळ 2500 वर्षांचा ह्या किल्ल्याचा इतिहास आहे। सातवाहन काळापासून या किल्ल्याची नोंद मिळते आणि त्यानंतर पण चालुक्य, यादव ह्या काळामध्ये पण या किल्ल्याची जी माहिती आहे ती उपलब्ध आहे। आणि नंतर तर आपल्या माहिती महाराजांच्या ताब्यात हा किल्ला आलेला आहे। तर पहिला प्रथमतः आदिलशहाने हा किल्ला जिंकला आणि मग महाराजांनी त्यानंतर 1657च्या दरम्यान किंवा 48च्या दरम्यान महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणलेला आहे। तर आपण पुढे गेलो अजून माहिती बघूयात, चला। आसपासचा प्रदेश दाट जंगलांचा दिसतोय। तर गडाला मुख्य 4 दरवाजे आहेत, महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि नारायण दरवाजा। तर पुढे गेलो आपण पाहूच किती दरवाजे आहेत। तर आता आपण वर आलेलोच आहे। तर इथे दर लिहिलेला आहे, इथे पुरातत्व खात्याचं सर्वेक्षण इथं दर आहे आणि गडाचं टायमिंग पण लिहिलेलं आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आणि दर तुम्ही बघू शकता व्यवस्थित लिहिलेला आहे। तर भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये दर आहे। तर ह्या नियमानुसार आता तर इथे कोणी दिसत नाहीये, आपण उतरताना देऊ शकतो, या। रस्ता चांगला बांधलाय, पुढची वाट थोडी कठीण वाटते मला, कारण हा रस्ता थोडा अर्ध्यापर्यंतच आहे। लोहगडाचा इतिहास तुम्ही पाहिला तर फार पुरातन आहे आणि महाराजांनी या किल्ल्याचा वापर कसा केला आपल्याला सुरत लुटीत कळेल। सुरत लूट इथे आणली होती, जेव्हा महाराज सुरत वरून परतले तेव्हा ह्याच किल्ल्यावर नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली या किल्ल्यावर लूट आणण्यात आली होती आणि त्यानंतर पुढे राजगडावरती नेण्यात आली। आता एवढी दमछाक होत नाहीये, पण पुढे गेल्यावर होईल असा माझा अंदाज आहे। हा सगळा नाणे मावळ परिसर आहे। जसं तुम्हाला माहिती असेल की मावळ आणि पवन मावळ या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी लोहगड आणि विसापूरची निर्मिती केली असावी असा कायच लावला जातो। तर तुम्ही परिसर पाहून घ्या। चला, रस्ता हे आत्ताच बांधकाम आहे, पण हे पण सुद्धा ढासळलेलं दिसतंय, कारण पावसाळ्यामुळे दगडांचं मातीवरच कंट्रोल सुटत आहे वाटतं। पुढे थोडं
तर तुम्हाला समोर दिसत असेल विसापूर, हा एकदम शेजारचा किल्ला. वरून लोहगडावरून तुंग सुद्धा दिसतो, लोहगडावरून तुंग सुद्धा दिसतो, वितंडगड सुद्धा दिसतो, म्हणजेच अर्थात तिकोना. हा परिसर नाणे मावळचा आहे. इथे जवळच भाजी आणि बेडसे लेणे आहेत आणि त्यांचा इतिहास ह्या किल्ल्यानंतरचा आहे. म्हणजे हा किल्ला किती पुरातन आहे याचा अंदाज तुम्हाला लागत असेल. आपण पाहून येऊ काय या बाजूला. तर ही तटबंदी बघा कातळावर उभी केलेली आहे आणि प्रत्येक तटबंदी म्हणजे एक दरवाजा, समजा इथे एक दरवाजा, पुढे 2-3 असे 4 दरवाजे मिळून आहेत. तर ही जी तटबंदी आहे ही एकदम कातळाच्या कडेवर बांधलेली दिसतीये. बुरुज आहे वरती. हा पट्टा पूर्ण नियंत्रण येतोय त्याच्या, हा सगळा टप्पा येतोय त्याच्या वरती. जंग्या पण आहेत, जंग्यावरून पूर्ण नियंत्रण आहे खाली. या इथे ट्रेकर्स लोकांसाठी लिहिलेले की पायऱ्यांचा वापर करा, वाटा पकडू नका इतर, हे सांगावं लागतंय. सकाळची वेळ आहे, गडावर फारसे लोक दिसले नाही आतापर्यंत. गडाचं टायमिंग 9 वाजलेत. तरी तटबंदी, हा रस्ता दरवाजा आणि हनुमान दरवाजा आहे. हा नाना फडणवीसांनी बांधून घेतलेला इतिहासात आढळतो. आणि इतर जो गणेश दरवाजा जो आहे आणि महादरवाजा हा सातवाहन काळापासून आहे असं सांगण्यात येतं. तर आलो आता आपण जवळजवळ वरतीच आलोय. गणेश दरवाजा पहिला दरवाजा लागतोच आपल्याला. या पुढे पाहूया. हा गणेश दरवाजा नाना फडणवीसांनी किंवा सातवाहन काळापासून आहे असं वाटतं. तर ह्या दरवाजाची जी मुख्य रचना आहे ती बघा तुम्ही, गोमुखी दरवाजासारखं दिसून येतोय. आणि इथे बघा तुम्हाला हा गणपती दिसतोय आणि इकडे सुद्धा गणपती दिसतोय. हे पेशव्यांचं बांधकाम दिसत आहे, कारण पेशव्यांचा इष्टदेव गणेश होता. ह्या नक्षीकाम फुलांच्या ह्या सातवाहन काळाच्या असू शकतात, असा काळच लावू शकतो आपण. या हे दरवाजे त्या काळातले का आत्ताचे ह्याचा काय अंदाज लावता येणार नाही. इथे बघा शिवकालीन चेंबर पाणी वाहून न्यायला. इथे बघा हे देवड्या, एक देवडी इथे, इथे दुसरी देवडी आहे आणि हे पूर्ण शिवकालीन आहे. तर आपण ह्या तोफांजवळ आलेलो आहे. हे गाडा आत्ता वाढलेलं दिसतोय, ह्या तोफा त्या काळातल्या. पण ह्या बघा, ह्या किती ऊन पडलं तरी थंड पडतात, थंडच असतात कायम असं पाहिलं तरी. अशा भरपूर तोफा ह्या गडावर आहेत. पंचधातूची आहे ही. आणि ह्याच्यावर गोळा वगैरे काही आज तर काही दिसत नाहीये, पण हे गाडी तर आत्ताच आहेत. इथे काय पाहूया. या आतमध्ये बघा ही जी प्रशस्त दिसते ते बसण्यासाठी जागा गेलेली. इथे पण तेवढे आहेत, म्हणजे हे शिवकालीन दिसत आहे. इथून पूर्ण टप्पा नजरेत येतोय, पूर्ण टप्पा नजरेत येतोय, पूर्ण समोरचा प्रांत. इथून आरामात
तोफेचा मारा करता येऊ शकतो किंवा पूर्ण सूचना गडावर पोहोचवण्यात येऊ शकते. तर या पुढे तर ही जी शिला आहे ती वरून पडलेली दिसते आजच्या काळामध्ये, त्यामुळे इथे सावधानपूर्वक वागलं पाहिजे. इकडे पण पडले बरंच सामान, हे कालांतराने पडायला लागलेत कातळ. तर या वर पाहू. इथे सुद्धा समोर देवडी आहे. ह्या 3 तोफा लावलेल्या तिथे. गणेश दरवाजाचा हा बुरुज आहे. समोर उत्तुंग परिसर दिसत असेल तुम्हाला, अफाट पसरलेला. ही एक उभं राहायला जागा आहे माणसाची. तर इथे थोडस आपण तटबंदी बघू. ही दुसऱ्या दरवाजाची तटबंदी आहे. इथे दुसरा दरवाजा आहे वाटते इथं, आणि वरती शेवटी महादरवाजा आहे. आणि समोर तुम्हाला दिसत असेल विसापूर अर्थात सबळगड. हे पहारेकरांसाठी चालण्यासाठी ही तटबंदीवर वाद, आणि हे देवळे तुम्हाला दिसत असा तिथून बघा. हा पण समोरचा पूर्ण प्रांत नजरेत पडतो. ह्याचे प्रशस्त देवळे आहेत. इथे मला वाटतं इथे तोफा असतील, कारण हा पूर्ण टप्प्यात येतोय. पूर्ण नियंत्रण सगळीकडे. तर ही फार रुंद आणि जाड तटबंदी आहे. ह्या गडावर तोफेचे हल्ले जास्त दिले नाहीत वाटते, कारण हे बांधकाम अजून मजबूत आहे. तो मुख्य गणेश दरवाजा. आणि आता आपण ह्या वरच्या गणेश दरवाजा. आता आपण पुढच्या दरवाजाकडे वाटचाल करू. म्हणजे लोहगडचे प्रमुख 4 दरवाजे आहेत, त्याच्यापैकी एक झाला आणि आता दुसरा दरवाजा जवळचा आहे. इथे सुद्धा प्रशस्त देवळे आहेत. इथून बघा खालचा जो टप्पा आहे म्हणजे गणेश दरवाजाचा, कोणी सैनिक वगैरे आला तर इथून उकळतं तेल किंवा बाण मारून किंवा भाला मारून त्याची हत्या करता येऊ शकते. इथे पण प्रशस्त देवळे आहेत. इथून पूर्ण कंट्रोल राहतोय गणेश दरवाजावर. प्रशस्त देवळे आहेत. आपण खाली पाहून येऊ काय आहे. हा एक दरवाजा आहे. इकडे तटबंदी आहे. खालून पाहिल्याने जो आपण बुरुज होता तो हीच तटबंदी बाहेरची. बघा डबल तटबंदी आहे, दुहेरी. ही बाहेरची आणि ही पुढची, आणि त्याच्यावरती अजून बुरुज आहे वरती. म्हणजे गड बेलाक केलेला आहे. पण बघा पूर्ण नजर टप्पा लांब पर्यंत अंतर काढता येते तोफे. समोर तुम्हाला दिसत असेल तुंग. बघा मी तुम्हाला आता ह्या मावळ प्रांतातले 2 मुख्य किल्ले दाखवतो. हा तर तुम्ही पाहिलं असाल विसापूर, आणि तिकडे बघा समोर दिसतोय का, समोर आहे तिकोना वितंडगड. तिथे साक्षात असं सांगण्यात येतं की संभाजी महाराज आणि अकबराची भेट झालेली आहे. आणि समोर तुम्हाला दिसत असेल तुंग कठीणगड. कठीणगड काय आहे त्याच्यात तुमच्या उंचीवरून आणि चखोट जसा आहे त्याकडून कळत असेल तुम्हाला. आणि हा आजूबाजूचा एरियाचा प्रदेश. तर ही तटबंदी पाहून घेऊया आपण. इथे प्रशस्त देवळात
अनेक किल्ले पूर्ण कंट्रोल आहे पूर्ण त्या आसपासच्या परिसरावर. काय शिवकालीन वास्तू आहे वाटतं ही, कारण तुम्ही पाहू शकता ते बघा, हे शिवकालीन शौचालय आहे, पाहून घ्या. खाली आउटलेट पण केलेलं आहे, खाली जायला मलमूत्र. खाली वाकून यायला लागतंय. तर बघा, ही मला वाटते चोरवाट असणार आहे, कारण हा जो प्रदेश आहे हा सगळा ह्याचा प्रदेश आहे. म्हणजे ह्या भागातून खालून घोडी जर लावली आणि त्या भागातून असं येता येऊ शकतं. समोर तिथं तुम्हाला काहीतरी गुफा टाईप दिसत असेल, तर आपण तिथं जाऊ शकत नाही, कारण रस्ता फारच चखोट आहे. पाय घसरले जर आपल्याला माहितीच आहे काय होईल, त्यामुळे तिथे रस्ता थोडासा कठीण आहे. त्यामुळे आपण इथूनच अंदाज घेऊ आणि मागे फिरू. तर ही येण्यासाठी जागा, इथे बघा की दिवा वगैरे ठेवण्यासाठी जागा केलेली आहे बघा. तिथे इथे पूर्ण शिवकालीन आहे. इथे जागा इथे पण शिवकालीन शौचकूपच दिसत आहे पहारेकऱ्यांसाठी. समोर प्रकाशनासाठी पण ठेवलेलं आहे. या मागे जाऊया. तर तुम्ही बघू शकता ह्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा भाग, इथे दुसऱ्या तटबंदीवर लक्ष ठेवण्यात येतो. ही तिसरी तटबंदी, खाली अजून एक तटबंदी गणेश दरवाजाच्या 3 तटबंदी. आणि त्यानंतर हे बघा, इथे पण तेवढे आहे, राहायला लोकांना जागा आहे प्रशस्त. ही एक वाटते मला. हे तर त्या काळातलंच बांधकाम, हे तर भक्कम शिवकालीन बांधकाम आहे अजून सुद्धा. आणि हे सगळे जंगी इथून लक्ष ठेवायला तुम्ही बघू शकता. ही एक जंगी बघू शकता, खाली कंट्रोल ठेवायला. पुढे या आता दुसऱ्या दरवाजाकडे. इथे दिवा वगैरे बत्ती ठेवायला. समोर तुम्हाला दिसत असेल दरवाजा. हा गडाचा मुख्य दुसरा दरवाजा. हा हनुमान काय वाटतं, वरती बघा शरभ कोरलेले जीभ बाहेर काढून बघा. हे सातवाहनकालीन किंवा यादव चालुक्यकालीन हा दरवाजा वाटतोय. इथे पण बघा, हा जो आडसर आहे, लाकडी आडसर दरवाजा बंद करायला, हा इथे लाकडी ओंडका टाकायला जागा केलेली आहे. आणि दरवाजाचे सॉकेट आहेत, हे दगडी सॉकेट दिसतात. इकडे पण बघा सॉकेट दरवाजा अडकवायला आहे. गडावर वारा भरपूर आहे, प्रत्येक ठिकाणी जंगे आहेत. आता हे जंगे बंद झालेले आहेत. या पुढे या. वर काय पाहून येऊ आपण. मजा सुद्धा येते ट्रेक मध्ये. प्रत्येक ठिकाणी जंगे पाहू शकतो ते, प्रत्येक ठिकाणी. पण आता कालांतराने जंग्या
बंद पडल्यात. ही वाट दिसते तटबंदीवर चालण्याला. समोर विसापूर आहेच आहे. आम्ही आता वर येताना लोहगड वाडीतून आलो. मळवलीवरून रेल्वे स्टेशनला उतरून किल्ल्यावर येण्याचा मार्ग आहे. इथे पण प्रशस्त जंगे आहेत आणि खाली पूर्ण वस्ती दिसून येते गावाची. समोर धान्य कोठी लिहिलेलं आहे, तर धान्य कोठी आहे का पाहूया. तरी तिथं पाणी साठलेलं आहे. पाणी स्वच्छ दिसतंय कारण तळ दिसतोय पाण्यात. ही धान्य कोठी असावी कारण पूर्ण बंदिस्त आहे. पाणी यायला जागाच नाही कुठे. इथून जो दगड निघाला त्या दगडातून तटबंदीची बांधकाम केलेलं असावं. तर आपण वर आलेलो आहे. समोर तुम्हाला नारायण दरवाजा दिसत असेल, घराचा मुख्य तिसरा दरवाजा. इथे थोडी वाट विकट होती म्हणून कॅमेरा धरायला थोडे कठीणाई येत होती. तिसरा दरवाजा नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधलेला असा इतिहासात नोंद आहे. या पाहूया. गड ह्या दरवाज्यावर कुठे नक्षी दिसत नाहीये, कुठला प्राणी नाही, काय नाही. वरती तो शरब दिसतोय, ते बघा दोन्ही बाजूला शरब आहे. ह्या प्रशस्त देवड्या आणि ह्या देवडीमध्ये तर बघा इथे मशाल दिवा ठेवायला जागा पण आहे. ह्या देवडीत बघा इथे आत मशाल दिवे ठेवायला जागा आहे. ही वाट तुम्ही पाहू शकता कशी ढासाळलेली आहे. आणि हा शेवटचा दरवाजा वाटते पुढे जाऊन महादरवाजा किंवा हनुमान दरवाजा म्हणू शकतो. महादरवाजा अजून पुढे असेल मला वाटते. बघा समोरच लिहिले हनुमान दरवाजा. आपण तेवढ्या प्रत्येक ठिकाणी तिथे बघा लाकडी ओढका टाकायला जागा आहे आणि वरती सॉकेट दिसत आहेत तुम्हाला दरवाजाचे. ही तटबंदी अजून शाबूत आहे. हेच तर हा कुत्रा आम्हाला खाली भेटला होता, हा आमच्या आधी गडावर आलेला आहे. हनुमान दरवाजा हा पाहू शकता. मारुती आहे दोन्ही बाजूला. वरती नक्षीकाम आहे. हा सातवाहन काळातला असू शकतो. आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता हा दरवाजा त्या काळातला वाटतोय मला, कारण हे खेळ बघा हत्ती आक्रमण करून दरवाजा तोडू नये त्यामुळे हा खेळ आहे. आणि जिथे जिथे महाराजांचा थोडा हातभार लागलेला आहे गोमुखी आकार दरवाजे, म्हणजे जरी लाकडी ओंडके घेऊन लोक आले आणि दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तरी इथं मायाच मिळणार नाही. इथून समोरून जर असा आघात केला तर मायाच मिळणार नाही दरवाजा तोडायला. अंतर बघा तुम्ही किती आहे. अंतर काहीच नाहीये बघा. असं जरी पळत आलं ना असं काहीच ताकदच लागणार नाही दरवाजाला. आणि वरून खेळ सुद्धा आहेत आणि हत्ती तर एवढ्या वर येणारच नाही, तरी सुरक्षेच्या दृष्टीने फार बेलाक केलेला आहे किल्ला. तर आपण हनुमान दरवाजातून बाहेर आल्यावर इथे एक कमान लागते आणि समोर लिहिलेले बघा पायऱ्यांचा वापर करा, इतर वापर करू नका. मुंबई मंडळकडून सांगितलं आलेले.
इकडे पण देवडे वाटत आहेत, देवडे आहेत राहायला सैनिकांना. तर आपण पुढे आल्यावर हनुमान दरवाजातून इथे एक वास्तू दिसतीये. मला वाटतं हे अजून खाली असेल, हे भरलंय, हे भरलं गेलेलं आहे. हे बघा, ही जी कमान दिसते तुम्हाला, ती जर आपल्या वर, आपण ह्याच्या वर येत असेल तर ही किती खाली असेल अजून विचार करू शकतो आपण. हे भरलंय सगळं. पुरातत्व खात्याने थोडं खणकाम केलं तर वास्तू उदय असेल, कोणती वास्तू हे कळेल. तर आपण वर आल्यावर इथे समोर पहाटी दिलेली आहे, घोड्याची पागा, लक्ष्मी कोठी आणि ही दर्गा. तर पुढे थोडं दर्ग्यावर नवीन चादर दिसते. समोर महादेवाचं मंदिर आहे, पाहू ताजी फुलं दिसतात. इथे सदर लिहिलेलं आहे, सदर वाटती जशी. जो किल्लेदार असेल तो इथे बसत असेल, किंवा महाराज कधी आले तर असतील. तो बघू शकता तुम्ही, पंचधातूची आहे, तुटलेली अवस्था आहे थोडी. तर ही पण तो बघा, ही थोडी गरम झाली आहे. ही पंचधातूची असावी का नाही सांगता येत नाही, पण ही जी खाली गाडा लावलेला आहे आत्ताच्या काळातली, ही तिसरी तो पाहून घ्या. ही सदर ही अशी उंच असेल, ह्याच्यावर खांब असतील. हे बघा, इथे खांबांचं काहीतरी दिसतंय कन्स्ट्रक्शन, हे बघा. आणि वरती कौले असतील, कौलारू छप्पर असेल. इथे पुरातत्व खात्याने किंवा मुंबई मंडळाने लिहिलेलं आहे, तोफांवर बसू नये, हे सांगावं लागतंय. या हे बघा, इथे पण एक पाटी, काय लिहिलंय, महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, सोळाकोणी तलाव, विंचुकडा. तर सर्व पाहू आपण. ह्या पायऱ्या असू शकतात, ही पायवाटच आहे त्या काळातली वाटली. म्हणजे हे वास्तू उद्याच आले पाहिजे, कारण सगळं पडलंय, काहीच अंदाज लागत नाही अशा वास्तू पडल्यामुळे. तर तिकडे पण पडलेली दिसते बघा, तिथे थोडी वास्तू दिसतीये, पण ती पण भंग पावलेली आहे. तर तिकडे थोडं हे बघा, हे पण भरलेलं दिसतंय, कारण इथे काहीतरी वाट असणार आहे खाली. मग कातळात वाट काढलेली आहे, भरलंय सगळं. कालांतराने ऊन वारा पावसात आघात होऊन भरलेलं दिसतंय. हे मागच्या बाजूला हे टाक आहे, हे पण भरलेलं दिसतंय. ह्याचा वापर मला वाटतं चुना वगैरे गड बांधण्यासाठी आत्ताच्या काळात वापर करण्यात आलेला आहे. तर ही दर्गा तर मला वाटतंय जास्त जुनी नाही वाटत, ही शिवकालानंतरची दर्गा आहे. जेव्हा गडांवर इस्लामिक सत्ता आली त्यानंतर बांधण्यात आलेलं आहे. पुरंदरच्या तहात लोहगड पण दिला होता, कदाचित तेव्हा बांधण्यात आलं असेल. वाट फोडण्याचं काम केलेलं आहे. हे नाही एवढं. हा रस्ता जातो समोर महादेव मंदिराकडे. ही कातळ कोरलेली वाट आहे.
हा पठार दिसतोय तुम्हाला, इथे पण पायऱ्या असतील किंवा इथे पण तटबंदी असेल बघा. ही तटबंदी दिसते का तुम्हाला? हे अवशेष, हे बघा हे सगळे अवशेष आहेत. एवढी रुंद तटबंदी असणार आहे आणि उंची असणार आहे बरीच, पण सगळं काळाच्या ओघात ढासळलंय. तर इथे काही मूर्त्या भंग अवस्थेत आहेत. नंदीचं तोंड तोडण्यात आलेलं आहे आणि शिवलिंग पण आहे. तर तुम्हाला हे पाहून तुम्हाला कळत असेल की ही लढाई धर्माची होती, सत्ताची नाही. मंदिराला कळस असणार आहे. हा कळस दिसतोय मंदिराचा, हा पाडण्यात आलेला आहे आणि हे परत पुनर्बांधणी केलेली दिसते. आणि तर महादेवाचं दर्शन घेऊया. इथे मारुती आहे. हा पेशवेकालीन मारुती दिसत आहे. तर नंदी महाराजांचं दर्शन घेऊया. हर हर महादेव. तर पाहू शकता तुम्ही समोरच महाराजांची मूर्ती आहे. शिवमंदिर जीर्णोद्धार झालेला आहे, म्हणजे इथे पूर्वी शिवमंदिर नसणार आहे. बघा माहिती लिहिलेली आहे. हे आत्ताच्या काळातलं शिवमंदिर आहे असं समजू शकतो आपण, कारण त्या काळातलं पाडण्यात आलेलं आहे. इथे पण एक शिवपिंड, म्हणजे ही तर त्या काळातली दिसते आणि ही मंदिर आत्ता बसवलेलं आहे. या बघा. तर महादेवाचं दर्शन घेतल्यावर आपण शेजारीच पाहू शकतो त्र्यंबक तलाव आहे. हा तलाव आहे, तर वाट पण आहे तलावात जायला. इथे मला वाटतं दिवे वगैरे ठेवायला जागा आहे, कारण कळत नाही, अंदाज लागत नाही. वरती तिथे दिसतात होल दिवे वगैरे ठेवायला, म्हणजे थोडा प्रकाश पडायला रात्रीच्या वेळेस. पाण्यात काय दिसतंय का? हे मंदिर आत्ताच्या काळातलंच दिसतंय, कारण त्या काळातलं मंदिर तर उद्ध्वस्त केलेलं असणार आहे. हे बघा, हे दिसतात का तुम्हाला? हे मला वाटतं मंदिराचे खांब आहेत, खांबच वाटतात हे मला. मंदिर मोठं असणार आहे. बघा, हे बघा इथपर्यंत भिंत आहे. हे बघा, हे सगळं बघा खांब आहेत हे सगळे मंदिराचे. मंदिर ढासळलंय, म्हणजे ढासळलं किंवा तोडण्यात आलेलं असं समजू शकता तुम्ही. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मुघलांचं वर्चस्व या किल्ल्यावर आलं, त्यानंतर ही सगळी घटना घडली असावी. कारण पुरंदरच्या तहात जरी हा किल्ला दिला असेल, त्यावेळेस तरी हे बांधकाम किंवा हे पाडण्यात आलं असेल, तरी पुनर्बांधणी केली असणार महाराजांनी. पण छत्रपती संभाजी महाराजांनंतर किल्ला भरपूर वर्षांनी मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर किल्ल्याचे एवढे महत्व उरले नव्हते, कारण मराठी सत्ता दिल्लीपर्यंत धडकली होती. समोर तुम्हाला तुंग दिसत असेल. तुंग हे पूर्वीचे नाव आहे, पण महाराजांनी तुंगाला कठीणगड नाव दिलेलं आहे. त्याच्या कठीणतेवरून त्याला कठीणगड महाराजांनी नाव दिलेलं आहे. समोर तुम्हाला तिकोण दिसत असेल वितंडगड, तो वितंडगड महाराजांनी नाव दिलेलं आहे त्याला, कारण त्याचा विस्तार खूप आहे. समोरच तुम्हाला
पावना नदी दिसत असेल. समज तुम्हाला तुंगा अर्थात कठीणगड दिसत असेल, त्या किल्ल्यावर जायला आम्ही मागच्याच आलो होतो तेव्हा फिरून जायला रस्ता होता. सरळ रस्ताच नाही, कारण मध्ये सगळे पाणी आहे. पलीकडे जायला रस्ताच नाहीये, कारण फिरून त्याचं अंतर जास्त होतं, 20-30 किलोमीटर अंतर होतं त्याचं. आणि तिकडून रस्ता आहे ह्या गडावरून, तो जवळच आहे, एक 15-20 किलोमीटर पकडा. वाट चांगली आहे रस्त्याची. तर आपण 16 कोणी तलावापाशी आलेलो आहे. ह्याची वाट जरा विकट होती, आम्ही त्या रस्त्याने आलो मागून. महादेव मंदिराच्या उजव्या बाजूने आलो, त्र्यंबक तलावापासून. थोडा रस्ता सापडायला अवघड गेलं. गडाचा जो विस्तार आहे हा एवढा पण मोठा नाहीये. तर ही 16 कोणी तलाव हा नाना फडणवीसांनी बांधलेला आहे 1720च्या दरम्यान. 1720 नाही, सॉरी, जवळजवळ 1770च्या पुढे बांधलेला तलाव या. त्यानंतरच्या वास्तू आहेत सगळ्या. तर तुम्ही बघू शकता, जर आपण ही कोण मोजले, ही बरोबर 16. बघा हा माझ्या मी जी थांबले इथं एक 1 2 3 8 9 10 11 12 13 14 15. बघा हा 16 कोणी तलाव आहे बरोबर. तर पाणी आता नाही उन्हाळ्याचं एवढं. हे काय पाहूया आपण, ही वास्तू. याचा काय अंदाज लागत नाहीये. काय वाटतंय तुम्हाला, कमेंट करून सांगा. इथे होल्स आहेत कसले तरी, कशासाठी वापर होत असेल काही अंदाजच नाही त्याबद्दल. दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर ह्यांनी बरेच किल्ले फिरून त्याची माहिती काढलेली आहे. त्यांच्या पुस्तकात याची माहिती असू शकते. ही एक वाट आहे खाली यायला, आणि ती एक आहे ती त्या. आणि आता सगळं चिखल झालेलं आहे, गाळ साठलाय सगळा पाण्यावर. पाणी स्वच्छ नाहीये. तिथे मशाली वगैरे ठेवायला जागा आहे. हा वनवा पेटला किंवा पेटवला गेलेला आहे, कारण पूर्ण वाळलेलं गवत नष्ट करण्यात आलेलं आहे. हे थोडं पुढं इथे तुम्ही थांबा जरा. तर आपण आलेलो आहोत विंचुकाडाकडे. गडाचा शेवटचा पाहण्याचा किंवा वस्तू जी शिल्लक आहे ती पाहण्याची एक शेवटची वस्तू राहिलेली. समोर तुम्हाला दिसत असेल तुंग फार जवळ दिसतोय. तुंग दिसतोय जवळ, पण जायला फार लांब आहे, कारण मध्येच पावना धरण आहे. आपण
विसापूर पण खूप अभेद्य वाटतं. विंचुकडा आहे. इथे सावधानता दिलेली आहे. पुढे खोल दरी आहे, कृपया त्या बाजूस जाऊ नये. तर पाय जपून ठेवायला लावलेले आहेत. विंचुकडा आपण खाली गेल्यावर भेटू, कारण रस्ता थोडासा अवघड आणि दुर्गम आहे आणि पाठी पण आहे इथे, त्यामुळे रिस्क घेण्यात काय अर्थ नाहीये. कॅमेरा पकडून खाली उतरणं म्हणजे रिस्कच काम आहे. आपण थोडं खाली गेल्यावर पुन्हा भेटू. तर जवळ आले आता आपण. मागे पहा, तुम्ही दाखवा मागे पहा, ती वाट दिसते का तुम्हाला? ती वाट बघा. त्या वाटेने खाली उतरलो आम्ही, कारण फारच विकट वाट आहे. हे बघा इथे वर, तिथे कॅमेरा पकडायला जमतच नाही. कारण आता आपण विसापूर बघा तुम्ही, आणि पण केलेलं आहे. इथे भुंगे वगैरे मधमाशा भरपूर आहेत, तरी सावध राहा ह्यांपासून. तुम्हाला इथून वाट दिसेल, इथून मागे पाहू आपण. हा बघा, आपण जिथून आलो ती वाट वरती बघा, कातळात वाट आहे. म्हणजे मेन प्रदेश आहे, जो मेन पठारी प्रदेश आहे लोहगडाचा, त्याच्या खाली आहे विंचुकडा. आणि हा विंचुकडा मेन बालेकिल्ल्यापासून लांब आहे. तर आपण थोडस तिकडे पाहून येऊ काय. हा तलाव दिसतो इथे. आता सहसा तुम्हाला माहितीच असतं की या तलावात जो दगड काढला जातो त्यानेच तटबंदी बांधली जाते. इथे काहीतरी वाट दिसते. इथे देवडी आहे. देवडी नाही इथे, हे बघा इथे दिवा लावायला जागा आहे आणि शौचकूप आहे, शौचालय आहे शिवकालीन. पाहून घ्या. आता आपण ही अजून उंच असणार, जवळजवळ 1-3-4 फूट अजून उंच असणार ही तटबंदी. ही पडलेले बांधकाम आहे. आम्ही खास करून ह्या बाजूला आलो, कारण ह्या बाजूला जे जंगल आहे ते तुम्हाला दाखवता येईल. कारण किती घनदाट जंगल आहे पहा. या बाजूला पूर्ण झुडपं आहेत, पूर्ण झुडपं. एवढ्या लखवून आहेत, पण एवढी झुडपं हिरवीगार आहेत. तुम्हाला थोडं ह्या बाजूला या. भुंगा आपल्या इथे येतच आहे. तटबंदी दिसते का पहा तुम्हाला? थोडं टिल्ट करा कॅमेरा. तटबंदी ही दिसते तुम्हाला, तिथपर्यंत आहे पहा. ही अजून वर असणार आहे, 4-5 फूट उंच असणार आहे. आता आपण जे तटबंदीवरून चालतोय ही फार खाली आहे. म्हणजे ही एकदम स्पेशियस आणि एकदम वेल मेंटेन्ड असणार आहे त्या काळी. यावर पहारे असणार कायम. चखोट आहे दुर्ग, चखोट. ह्या बाजूने उभा कातळ आहे. या आपण त्या वाटेला जातोच आहे. तत्पूर्वी सांगू इच्छितो की आम्ही हे जे चॅनल चालू केलेलं आहे, हे चॅनल इतिहास आणि भूगोल याची जाणीव करून देण्यासाठी आहे. आणि आम्ही असेच महाराष्ट्रातले अनेक दुर्ग आणि अनेक जलदुर्ग, अनेक भुईकोट आणि भौगोलिक वास्तू, ऐतिहासिक वास्तू यांची भेट आपल्याला घडवून देणार आहोत. तरी आपण
सहकार्य करून या ज्या अचाट अभेद्य अशा इतिहासाच्या मदतीने आपण सर्व घडवून आणूया. तर ही वाट बघू शकता तुम्ही, पूर्ण जंगल आहे. कालांतराने किंवा लोकांनी सुद्धा हे पाडलेलं आहे. तिकडे पर वाट अवघड आहे. ती कोणा दिसत असेल तुम्हाला? ही तटबंदी जवळजवळ 4-5 फूट रुंद आहे. म्हणजे 3-4 सैनिक एका वेळेस चालू शकतात. खाली पूर्ण पठार दिसतंय तुम्हाला, पूर्ण पठार आहे. हा सगळा मावळ प्रांत. समोर तुम्हाला मुंबई पुणे हायवे दिसत असेल. झूम करा थोडस तिथे. ते बघा त्या गाड्या चाललेल्या आहेत, ते बघा पांढऱ्या. तिथे मुंबई पुणे हायवे. हे थोडं पुढं. सगळी वाट अशीच आहे विंचूकड्याची. गडावर मुख्य ठिकाणं तुम्हाला तर दाखवलीत, पण जी वास्तू पडक्या त्या पण तुम्हाला थोड्या दाखवल्या, पण ज्या काहीच ज्याचा अंदाज लागत नाही अशा तुम्हाला दाखवण्यात काय अर्थ उरला नाही, अर्थ नाहीये. पाहू शकता हे बघा, ही तटबंदी खरी उभा कातळ आहे. हे कातळातून काढलेलं दगड आणि त्याचा तटबंदी उभी केली. ही अजून वर असणार. ह्याला जंग्या दिसत नाहीत. जंग्या वरती असू शकतात अजून, कारण सैनिक वरून चालायचे. भोंग्यांची काही कमी नाही. गडावर त्या कातळावर मधमाशांचे पोळे झालेले आहेत. तर आपण आलोच आहे ऑलमोस्ट बुरुजावर, विंचूकड्यावर. आणि इथे तुम्हाला खाली बघा एक कमान दिसते आणि एक वाट आहे. ही वाट खाली जातीये, पाहून येऊया आपण काय नेमकं. थोडस सहकार्य करा. निकट आहे वाट थोडी. आम्ही आल्यासारखी विसापूर पण करणार होतो, पण विसापूरची जी वाट आहे ही फारच कठीण आहे. तरी आम्ही प्रयत्न करूच. आणि कमीत कमी वेळेत आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त जे किल्ल्याची जी माहिती आणि किल्ल्याचा जो भूगोल आहे तो तुम्हाला दाखवतो आहे. आम्हाला तुमचा वेळ फार महत्वाचा वाटतो, म्हणून कमीत कमी वेळेत तुम्हाला दाखवतो. इथे बघा दगडी सॉकेट आहे. हे बघा इकडचं फुटलेलं आहे. इथून दरवाजा असणार लाकडी आणि पुढे वाट आहे. थोडस पडलेलं आहे हे सगळं. हा कातळ बघा तुम्ही, किती मोठे मोठे कातळ लावलेले आहेत. ह्याच्यावर बघा तुम्ही, इथे पाहू शकता. थोडं मागे या.
ऊन वारा पावसाचा आघात होऊन कातळ बघा कसा झिजलाय, किती छिद्र पडलेत पाण्याने ह्याला. ह्या मावळ प्रांत इथे प्रचंड पाऊस असतो. जास्त पाण्याचा आहे कारण झीज जास्त होणार. इथे जंगा आहेत बघा, जंग्या बुरुजावर. हा विंचुकाड्याचा बुरुज दाखव आहे. तर मगाशी थोडस खाली शोळेचा इश्यू झाला होता, तर आपण वरती बुरुजावर आलेलो आहे आणि ते हिंदवी साम्राज्याचा भगवा आणि हा बुरुज विंचुकाड्याचा शेवटचं टोक. आणि फारच विस्तीर्ण आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 दुहेरी तटबंदी आहेत. खाली एक वाट आहे सैनिकांसाठी, ही खालची वाट. दुहेरी तटबंदी आहेत म्हणजे एक जरी पडली तरी दुसरी संरक्षणार्थ उभी राहील. सैनिकांना आश्चर्य वाटेल दुसरी तटबंदी कसं काय आली. आणि आपले लोक एवढे तिखट की एका रात्रीत तटबंदी बांधणारी आपली लोक समोर. तर आपण आता पायथ्याला भेटू आता. आणि तर आता पायथ्याला भेटूया आणि परतीची वाट आपण तिथूनच शेवट करू व्हिडिओचा. आणि त्यानंतर तर आपण लोहगडाच्या पायथ्याला आलेलो आहे आणि आता निरोप घ्यायची वेळ आली. आता परतीचा प्रवास सुरू करू. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की आम्हाला असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, इतिहासाचे, भौगोलिक, छत्रपतींचा इतिहास सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुम्ही प्रोत्साहन द्या आणि आम्ही सेवेत हजरत राहू. तर आपण पुढच्या गडावर भेटूच. तत्पूर्वी जय शिवशंभो.